स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आम्ही आमच्या घरी गेलो होतो। तिकडून जाता जाता दत्ताच्या दर्शनासाठी आलेलो आहे। तर आम्ही तिथे थांबलो कारण दत्तांची आरती चालू होती, त्याच्यामुळे आम्ही तिथली आरती घेतली, थांबलो। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे मंदिराला। प्रत्येकाचं अगदी मन तिथे जाऊन माणूस तिथे थांबतच होता आणि दर्शन घेऊन पुढे जात होता। वाहनं तर चालूच होती। नंतर तिथलं दर्शन घेतलं आणि काही माणसांना आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला जमलं नाही, त्यामुळे त्यांनी लाईव्ह दर्शन बाहेर ठेवलं होतं। त्याच्यामुळं आम्ही तिथले दर्शन घेतले, 5-10 मिनटं थांबलो, पाया पडलो, तिथून पुढे निघालो आपल्या स्वामींच्या मठाकडे। तिथे गाडी लावली आणि मग मठामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो। तिथे सुद्धा भक्तांची गर्दी होतीच आणि 11:30 वाजलेले होते, त्याच्यामुळे मठ बंद करण्यात येणार होता। तरी पण आम्हाला दर्शन भेटले, कारण आमच्या काय म्हणतात ना की स्वामींची भेट होणारच होती। त्याच्यामुळे आतमध्ये गेलो, दर्शन घेतलो, प्रदक्षिणा मारली। खूप छान असे पाठीमागे जे फोटो आहेत संतांचे महाराजांचे, त्यांचे छान प्रकारे लाईट्स वगैरे लावून परत फुलांनी सजवून ठेवलेले होते। खूप छान अशी सुंदर सजावट तिथे केलेली होती। मग प्रदक्षिणा मारल्यानंतर औदुंबराचे दर्शन घेतले। मग आम्ही मठाच्या बाहेर पडलो, गाडी काढली आणि पुढे निघालो। मग जवळ स्वारगेटजवळ पंचमी येथे साईबाबांचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये गेलो, पण ते मंदिर बंद झालेले होते। तरीसुद्धा आम्हाला तिथे दर्शन मिळाले। तिथे सुद्धा खूप छान असं मांडव वगैरे टाकून तिथे सजावट केलेली होती। साईबाबांचे दर्शन घेतले, पुढे निघालो आणि आपल्या बाबांच्या धनकोडीमध्ये आलो। मग तिथे आपल्या शंकर महाराजांचे दर्शन घेतले। मठ बंद असल्यामुळे काही दर्शन घेता आलं नाही, बाहेरून दर्शन घेतलं। असा हा आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा मला खूप छान गेला, खूप छान गेला। आणि आपल्या शंकर महाराजांचे, स्वामींचे, साईबाबांचे, परत दत्ताचे दर्शन झाले।